आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मग त्यात सांगायचं की अन्याय कधीच सहन करायचा नाही आणि डोक्यात एकदम फिट्ट बसले ते। त्यामुळे असं काय घडलं की बडाबडा बोलायला लागतो मी आणि म्हणूनच सगळ्यांनी असं वाटतं की मी खूप बोलतो, उलट उद्धट बोलतो। आता गावाकडची गोष्ट वेगळी होती, म्हणजे तिकडची सगळे मला लहानपणापासून ओळखत होती, त्यासनी माझा स्वभाव माहित होता। चांगलं वाईट काय बोललो तर ते समजून घ्यायचे, कारण त्यासनी त्याच्या मागचा भाव माहित होता ना। आता इकडे राहायचं म्हटल्यावर जरा स्वतःत बदल करायला पाहिजे मला आणि अभ्यासाकडे बी लक्ष द्यायला पाहिजे। मी हळूहळू करेन सर सगळे बदल। त्यामुळे इतरांसाठी तुला बदलायची काहीच गरज नाही आणि त्यांच्यासारखं होण्याची तर अजिबात नाही। आज तुमचं काहीच चुकलेलं नाहीये, त्यामुळे प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका। आणि कमळी, तू चिखलात उगवलेल्या कमळासारखी आहेस, जो कायम अशीच राहा। तुझ्यासारखी माणसं इथे शहरात खूप रेअरली बघायला मिळतात। येतो आम्ही सर। कमळे, माझं चुकलं, उगाच आपण त्या ऋषी सरांच्या घरी गेलो। कमळे, मला माहित आहे तुला लय वाईट वाटतंय, पर मी एक बोलू काय? निंगे, मला माहित आहे तू काय बोलणार आहे, त्यामुळे गप झोप। अगं कमळे, तसं काय बी नाही, ऐकून तर घे। ऋषी सरांच्या घरातल्यांचा राग आपण ऋषी सरांवर का काढायचा? तुला तर माहितच आहे ऋषी सर किती चांगलं आहेत ते। असतील, पण ते आपल्यासारखे गरीब नाही, चांगले श्रीमंत आहेत। हा, मग त्याचा काय संबंध? ए बाई, तू कशाला माझं डोसकं फिरवायला लागल्यास? झोप की गप। होय बाई, बसतो गप। खरं त्या अनिकाच्या आईनी जेव्हा तुझ्यावर हात उचलला होता की नाही, तेव्हा ऋषी सरांनीच तिला अडवलं होतं की नाही? मग आता त्यांच्या आणि त्यांच्या घरातल्यांबद्दल का उगा गैरसमज करायचा? निंगे, तुला काय सुद्धा कळत नाही, जरा गप राहा। आणि काय समज करून घ्यायचा आहे? ऋषी सर आहेतच चांगलं, त्यांच्या घरचे आपल्याला कसं बघत होतो त्यावरनं सगळं कळलंच आहे। अगं पर कमळे, त्यांचा बी गैरसमज झाला होता की, वय का नाही? अगं कसला गैरसमज? असलं काय सुद्धा नसतंय। या सगळ्याचं मूळ एकच गोष्ट आहे। कुठली गोष्ट? पैसा, जो त्यांच्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही, कळलं?